हॅलो, एक नंबर. आणि सगळं वाजले, होतं तेवढं सगळं वाजले. लवकरात लवकर तुम्हाला जायचं आहे, कारण उद्या काम धंदा जायवा. शनिवार असते वेगळी गोष्ट. पहिले नमस्कार करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तू राजाचा तवसर लावित राहा, मी आपला बोलत राहतो. विषय काय? हा काय नाही विषय, काय काय नाही. मंडळी, सोन्याचे दिवस काय म्हणतात लोककलेला? सोन्याचे दिवस काय म्हटलं जातं? त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजची वारी. त्याचं कारण, गुरुवारी वारी झाली, संध्याकाळी साहित्य सांगा. शुक्रवारी झाली. काल संध्याकाळी इथंच झाली, काल सकाळी पण इथंच हाऊसफुल. आजचा पण हाऊसफुल, तुमचं पण हाऊसफुल आहे. आज 2 जिल्ह्यापुरता शक्तितुरा. आज खाली जर बॅनर बघितले तर 50% या लोककलेची. आज वाढवडलाला काय वरती वाटत असेल ना, आम्ही काय त्याच्यासारखा शक्तितुरा सादर नाही करू शकत, पण बिघडवू तर नाही शकत. गोवाने पण अप्रतिम बारीक केली आहे. तुम्हाला सर्वांना जो आपला फाटका बाप होता, आपल्यासाठी फाटका संत, आज त्याचा जून मधला 3रा रविवार हा राष्ट्रीय पितृदिन हा साजरा केला जातो. आणि आज आपल्या वडिलांचा दिवस. बुवा बरोबर बोलले, त्यांना कुठला दिवस नाही, वर्षाचे 12 महिन्यात त्यांच्यामुळे आपले दिवस आहेत, मान्य. पण एक कुठला तरी असा एक स्मृतीचा दिवस असा लागतो, तो आहे. काय म्हणतोय 2 शब्द ऐका. दादा अजून जरा येऊन घ्या, आउटपुट दिसत नाही व्यवस्थित. आज मी आला बिल्ला माफ मानणार आहे. म्हणजे तुझ्याच मुळ पेटते चूल, नाही कष्टाला अंत. तुझ्याच मुळ पेटते चूल, नाही कष्टा संत. कसून माती पोसतो नाती, माझा फाटका संत. जाणीला बाप जाने, पाहिला सुखा हवैशा तोला पोषक, आखाडे घामाचा ठोंब. त्या घामावर उभी जिवंत, हिरव्या भाताची लोंब. कधी हे सरतील पांगय फिरतील, मनाशी एकच खंत. कधी हे सरतील पांगय फिरतील, मनाशी एकच खंत. कसून माती पोसतो नाती, माझा फाटका संत. जाणीला बाप जाने, पाहिला देव त्याने. तो आपला बाप. आपला बाप सगळ्यात श्रीमंत या जगात, अदानीपेक्षा श्रीमंत आमच्यासाठी. अरे टायराच्या वाहना घालून ज्यानं आपल्यासाठी किमान त्यावेळेला पॅरागॉनची स्लीपर दिली, त्याला काय श्रीमंत बाप असेल. आणि त्याची आपण पोर एसी हॉलमध्ये बसलो, 280चं तिकीट काढलेलं आहे. आणि तो तिकडे दररोज फोन करून म्हणतोय, बाबा बरा आहे ना, कोणाच्या आल्यात नाही घ्यायचं, कोणाच्या गेल्यात जायचं नाही, गाडी घोड्यांना सांभाळून राहा. तुम्ही सगळीजण त्याच्यासाठी संपत्ती आहे. आणि स्वतःला जपायचं, तुम्ही स्वतःला जपायचं, कुणाच्या खरंच आल्यात गेल्यात जायचं नाही. कार्यक्रमाला करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धिदेवता श्री गणेश, बुद्धिदेवता श्री गणेश, विद्यादेवता एक शांतामाता, अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आणि त्यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे आणला आणि थोर प्रबोधन दिलं. त्या विचार
विचारांचे पायी आदरणीय शाहू फुले आणि आंबेडकर, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, बाळूमामा, माझी आई नवलाई, आई विठाई, आई मुंबादेवी, नटेश्वर, रंगदेवता, धनीदेव होळकर सर्वांना नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. ढोलकीपटू सिद्धेश बारगोडे, सिद्धार्थ बारगोडे, दिग्विजय देवेची बोर्डला आहेत, सुरत मालपेकर बेंजूला आहे आणि विशाल करंबळे आमचे ऑक्टोपॅडला माझे गावची टीम सलग 4 कार्यक्रम करते आहे. आणि साऊंडला तालावादप्रमाणे परंपरेने राजवता पड्याळ, लव यू. आणि माझी शाखा खेड तालुक्यातील पन्हाळजी गावाची जय बजरंगबली नाच मंडळ पन्हाळजी गोडवाडी यांच्यासोबत तुमच्या चरणाची धूळ मस्त केल्यावर कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम थोडा पाळता होणार आहे पण ह्या सांभाळून त्याच्यातनं आपण फुकट घेऊया, टेन्शन नॉट. आयोजक कोकणी युट्यूबर्स त्यांनी थप्पात मानलाय हाऊसफुलचा, त्यांनी रजिस्ट्रेशनच करून ठेवलंय, कॉपीराईट घेतलेला सगळ्यांनी. युट्यूबर्सचं आयोजन म्हणजे हाऊसफुलच. सुनील डावल साहेब आणि अनिल गराटे माऊली आणि बाकीचे सगळे वांडर्स आहे ना. आय लव्ह यू. मला परत तुम्ही निवडला, थँक्यू सो मच. या ठिकाणी संतोष कडेने भाऊ आमचे गावावरून आलेले आहेत, रुपेश गोरे माऊली. हा एक माणूस असा आहे ना आमचा ना त्यांचा, मला काही कळतच नाही. वरेनू तुम्ही आलाव खेळत ना, थँक्यू सो मच. शशिकांत माडवे, शाहीर सुशांत गराटे, आमच्या तुऱ्याचा बुलंद आवाज. त्याच्यानंतर समीर बेर्डे आहेत, एवढ्यातले जयेश आमटे आहेत, सागर पंचाळ आहेत, राजेश शिवे आमचे बंधू आहेत, निखिल गुरव आहेत, माझा दिग्या भोवड आहे, शाहीर संतोष कोलापटे, अनिल उजाळ, ग्रंथोपासक संदीपचे सावंत, शाहीर किरण गुरव, राधा वेलवणकर ताई, शाहीर अंकुश गुरव यांची आमची कोचरीतून मंडळी आलेली आहे, शशिकांत मांडवे आणि आमचा घराण्याचा आधारस्तंभ शाहीर तुषार पंधरे, नामवंत मंडळी आलेली आहे, सर्वांना मानाचा मुजरा. आणि आता राहिलं आमचं सप्तस्वरांचं राजेश निकाम माऊली. मला काय 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 बोललं, विकासजी लांबोरे मध्ये बोलले, एवढं तरी बस पण ठीक आहे, गॉड आहे, गॉड आहे. घरात तसं काय कोण विचारत नाही मला, हेच कोण ना कोण विचारतं, आपलं बरं वाटतं म्हणून आपला वाऱ्या घ्यायच्या. मोठे मोठ्या गार केलं म्हणतात, गंमत वगैरे लांब काय. आमचं राजेश बुवा उभं जास्त किंमत मध्ये. बुवा किती जीएसटी लागली तुम्हाला? जास्त किंमत मध्ये किती लागली? 1.25 रुपये की 1.5 रुपये जास्त म्हणतात, जास्त किंमत मध्ये. गावात ना आलेत ना, वडापाव खाऊन आले. मानाचा मुजरा आमच्या विजय बुवांना मानाचा मुजरा. सगळ्यांना मुजरा झालेला आहे. आणि आता सुरुवात. यांना म्हणतात की शिवरंजनी राग सोडून तुमच्याकडे काय राग आहे? अरे राग मला लय येतो, वेगळा काय येतो? अरे लाल लाल कलरची वांगडी हा येतो, हा एक येतो. अरे मोठे मोठे घाट गेले गंमत मध्ये, रांगोळ्याकडा हिंमत मध्ये, हा एक राग येतो. आणि तू नती तो तारो फोटो 50, तू नती तो तारो फोटो 50. तूने फोटो नदी 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 तो फोटो कॉपी 50. हा एक राग येतो. अरे किती राग देऊ, सामने आ जाओ, किती राग येतो बघा. याला वाडवडीला आपला लंगोटी लावून त्यानं पैरेपण केलं, संध्याकाळी नाच केला, प्रश्न उत्तर फोडली, साकी बोलला, छंद बोलला, इथपर्यंत ग्रंथ उपासना आल्या आणि सगळं कवन आलं, पद आलं. अरे हा कलकी तुरा सरे ग ह्या काय आमचा? अरे शक्ती तुला ह्या. मग गोवाने एकदा यावं, मी जो आला दुसरा मारतो तसाच मारून दाखवावा. गोवानू आम्ही काय लता मंगेशकरचं काय भाषा आहेत काय? अरे जेवढा जमता तेवढा करायला ना माऊली. मग आता मला व्हायचं, मी कधी शीघ्र कोणी स्वतःला म्हटलेलंच नाही कोण कोण लावतं. आता माझ्याकडे बॅटिंग आहे, तुमच्याकडे बॉलिंग आहे. तुम्ही बॉलिंग करून दाखवा, नाही छक्का मारा तर बघित राहा. मला एवढं येतं यार. आणि मी काय म्हणतो, मी लय वाईट गातो काय हो, व्हायचं येतं हो. गाडी मिलियन मध्ये गेली 10-15. मजाक मध्ये सुरुवात करा हवी. किती उरलंय? अरे जो संपलं रे, संपलं. या काय का
सद्गुरुर्मूर्ती पूजामूलम् सद्गुरुपरम् मन्त्रमूलम् सद्गुरुर्वाक्यम् मोक्षमूलम् सद्गुरुकृपा गुराकडे गेलो होतो आणि चुकून असं काहीतरी केलं आणि बल्ला आला माझा स्वतःचाच बल्ला एवढा चुकून झालेला आला बुवा आहे ना बरा उगत काय माझ्या कळी जाता बरं बुवांचा 1857 पासून एकच आला भाई बुवांचा का नाही म्हणे बुवाने काय म्हणजे किती राग बुवाने मारला असेल उद्या तर आमचं राहुल देशपांडेच्या बाजूला बुवांना बसवा लागणार आहे झाला होता स्तवन छान गालेला आहे मुंबादेवरती बुवाने 1 नंबर गण पण भारी गालेला आहे आपलं स्तवन आज इथं यशवी बसलेलं आहे उद्या प्रत्येक जण कॉर्पोरेट मध्ये जाणार इन शर्ट करून एसी मध्ये बसणार कॉम्प्युटर मध्ये डेस्कटॉप वरती इंटरनेशनल जोडून मीटिंग वर्क फ्रॉम होम कुणाचा असेल मार्केटिंग मॅनेजर असेल कोणी इंजिनियर असेल वकील असेल गावासनं आम्ही आलेलो शिमग्याची पालखी खांद्यावर घेऊन गणपतीची आरती केली गुढीला गावात गेला राखणस गावात गेला आणि वाडीच्या पूजस गावाला गेला परंपरा जपणारा दुवा असली आमची पिढी आणि तुमची आमची पाठ राखील ही गावची पांढर तिच्या चरणाची धूळ मस्तक आवडतो तुम्ही प्रत्येकानं आपली गावदेवीचा गावदेवाचं स्मरण करायचं आहे मी स्तवन करतोय जय बाबा काळी चार गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं अरे गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं गावदेवाशी माझं कसं सांगू अनोख नातं त्या मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो माझा अवघा विश्वास माझ्या गाव पांढरीवर माझ्या गाव पांढरीवर
तुझ्याशी माझं कसं सांगू अनोख नातं गावी मंदिर निरंजन त्याचा उजेड येतो इथं 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 बोल श्री गणपती गजानन रामदेवी अखंड हरदासवालीचा अखंड बाबुरंगले घराण्याचा बोल शंकर नारायण गुरव पवन मिश्र गंगाराम प्रभाकर गणपती बाप्पा धन्यवाद. प्रियांशी चेतन मांडवकर राजापूर शाहीर विकास नमोरे यांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि वेदांत नांद्रेसाठी त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद ताईसाहेब. त्याचप्रमाणे या ठिकाणी शंभूराजू घराण्यातील गोविंद नामदेव यांचे शिष्य कैलासवासी तुकाराम बुवा माळी यांचे शिष्य वस्ताद श्री काशीराम बुवा लाखण. अरे वा, लाखण बुवा आले व लाखण परिवार हे कार्यक्रमाला हजर आहे. शाहीर मानाचा मोजरा 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे. धन्यवाद. गाव माहू तांबेडकरवाडी तालुका मंडणगड यांच्याकडून आमच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे कुमार सूरज संदीप रहाटे यांच्याकडून बुवांसाठी तुऱ्याचा सजलाय साज ही फरमाईश गावातला माणूस विली करतो. थँक्यू सो मच. बुवा तुमचा गण भारी आहे. अहो थोडंसं बोलून दाखवलं इतना तकलीफ यार तुमको होत आहे. म्हणजे मी काहीच बोलायचं नाही. काय सिंगल वारी करू काय जे वाटलं ते बोललं. बुवा तुम्ही सगळं आला 58-57% एकच मारता बुवा आणि तरी पण तुम्ही मला सांगता यार रागात या बुवा तुमचं ना मी घर उन्हात बांधली सांगतो. पहिलं आपण कुठं लग्नाला गेलो आणि पुन्हा त्या भराड्याने कधी गळ काढला ना तर आपलं मग तक्रार करून मला मारतो. मग आपण म्हणाला आम त्याचं उन्हात घर बांधले. आपल्याला लय भारी वाटायचं आणि नंतर कळलं फसवलं आली सगळ्यांना. हे घ्यायचं काय तुरेचा सजलाच झांज ढोलकी होते बोलकी ढोलकी सारे जण. अरे झांज ढोलकी होते बोलकी ढोलकी सारे जण. साज संगीत बाज रंगीत आलं भरून मन. अरे माझा तुऱ्याचा सजलाय त्यात नाचती अष्टगण. 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 पावसासाठी विनवणी केली आहे. चांगला विषय. पण लास्टला बोलले गणपती बाप्पा पाठव पाऊस वारा. आता ह्याच्यात चूक काढली तर मग परत त्यांना त्रास होईल. तुम्ही असं मध्ये मध्ये येत जावा सांगतो मित्र. तर
बुवा पाऊस वारा तुम्ही सांगितलं गणपती बाप्पाला पाठवून दे. बुवा वारा ऑलरेडी आहे. आम्ही घेतो काय मग नाकातनं काय घेतो आम्ही श्वासच घेतो ना. बुवा म्हणतात गणपती बाप्पाला वारा पाठव. आता तुम्ही म्हणता मी चूक काढतो. बुवा मरून मी काय बोलतच नाही तेव्हा पैसे नाही काय एकच ध्यान आमचं झिमान ध्यान. आणि पुढचं काय बारीक अक्षर जो मला दिसत नाही. बाबल्या बाई याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. बरं झिमन बोल ना की मलाच ना. तर बुवा म्हणतात गणपती बाप्पा पाऊस वारा पाठव. पाऊस पाठव. वारा ऑलरेडी आहे. जास्त नको घरावरची कौलं बिलो जायची बाकी काय नाही. तर बुवा ही चूक नाही आहे. चुकलं तर आहे माय सॉरी बाबा. उगत ना आता माझं झालंय मारहाण रे. बोललं ते घर राग येतो. एक तर आमच्या आयोजकांनी दिला टाइम कमी. गवळ्यानो माझा गवळी दादा मला हे असल्या सगळं आठवतं. मला हाच राग येतो. तर माझा गण बुवा बघा गण छान आहे. आदी माया श्रेष्ठ की शंकर श्रेष्ठ, शिव श्रेष्ठ की माया श्रेष्ठ, ब्रह्मा श्रेष्ठ की माया श्रेष्ठ हा भेद व काय विषय आणलाय बघा. माझं एक गाणं आहे. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळा सरुंदावन. घरात आली पोरगी जन्माला आली. नाल्या दिवसाची बाई झाली. 7व्या महिन्यात वडभरणी केली. कुणी पेढा काढला कुणी बर्फी काढली. डिलिव्हरी झाली. लक्षात आलं पोरगी झाली. फक्त दोघं खुश आई आणि बाबा. बाकी होय काय ओके ओके अभिनंदन असं करतात. पोरगी झाली वर्षाची झाली. पायात पैंजण खड्याचं केला गोकुळ. घराचं झालं गोकुळ. पोरगी गेली शाळेत. बापसाचा काळीस वाघासारखा. पोरगी हळूहळू आली वयात. बापसाच्या काळजात चर्रकन झाला. अरे आई बाहेरचं जग चांगलं नाही ना. आणि मग ती पोरगी जिचं शिशू आपण काढलं त्या बापसानं काढलं. आणि मग होतं लग्न. आपलं सोन्यासारखी पोरगी कुणाच्या तरी पदरात अशी दिली जाते. नुसती अशीच नाही त्या नवऱ्याचं पाय धुवायला लागतात कन्यादान करताना. एवढी श्रीमंती वाडवडाला आमच्या पाठवून दिली ती. काही 5 नाव आहे स्केल यू नो मिस्टर डेरे. You know, actually I am in skill, but they have some problems. वो इंग्लिश बोला बघू जरा. इंग्लिश बोलावा माझ्यावर. मला हा राग येतो मग. आता बोला मग हा राग करून टाका. गावठी माणसाला तुम्ही राग कसं म्हणता हव्या. या 25 बाऱ्या मी राग येतात म्हणू लागल्या माझ्या. चक्रपुराच्या इतिहासातल्या सगळ्यात बाऱ्या मुंबईला लागल्या 25. माझ्याकडे आयोजकांकडे बुवा जरा सारे गम करून दाखवा. यमन मारून दाखवा तरच बारी फिक्स करतो. अहो कुणी काय नाही झालं. तुम्ही फक्त या. मी आलो. नॉनसेन्स. इंग्लिश बोलू जरा इंग्लिश. हे जो राग काढेल मी ह्याच्यात. आम्ही गिव्ह मी ब्लॅक आईज प्लीज. वाजवा लेट करून समजा. लेख सुखाचं नंदनवन, लेख तुळा सरुंदावन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन, लेख टिपुराचं चांदण, लेख गारव्याचं चंदन. कलगीवात समयीची तू राधू पारतीचा. विजय बुवा लक्ष द्या. कलगीवात समयीची तू राधू पारतीचा. भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा. कलगीवात समयीची दूर
भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा 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 एक अंतरावा त्याच्या पुढे अजून आहे कलगी काकडी हिरवी गार तुराची बूड रुबाबदार झाली सेवा मानून गोड हेच भक्तीच या सार कलगिरी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा कलगिरी सिद्धी होऊन तुरा साजे मंगल मूर्तीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा 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 कलगिवात समयीची दूरा धूप आरतीचा कलगिवात समयीची दूरा धूप आरतीचा भेद विसरून पूजून धावा गणमालक या धरतीचा 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 या ठिकाणी शाहीर आपण म्हणतो की आदिमाया श्रेष्ठ तो ब्रह्माश्रेष्ठ आत्माश्रेष्ठ या ठिकाणी मी दोघांची म्हणजे या दोघांशिवाय आत्मा म्हणजे काय आतला आत्माराम आपण त्याला सोल म्हणतो आणि ही बॉडी ही शरीर ही माया ही शक्ती आता जर आत्माराम सोडून गेला तुरेवाला सोडून गेला शक्तीला विचारतोय कोण आणि ह्या आत्मारामच्या भोवती ही जर शक्ती हे शरीर जर सोडून गेलं तर ते आत्म्याला विचारतोय कोण म्हणून हा वाद मी इथं सोडवलेला आहे त्याच्यानंतर बुवांची आली गवळण बुवा म्हणतात बरोबर हाय काळा पण म्हणतात दिलवाला यू आर राईट यू आर करेक्ट नाव यू आर नॉट नॉन सेन्स नाव यू आर करेक्ट बरोबर ओळखला तुम्ही मी असाच आहे जशी माझी आधी माय जाईल तसा मी मागण्या जातो तरच म्हणतो अरे लाल लाल कलरची वांगडी एवढा प्रेमळ तुरेवाला कधी बघितला होता अरे लय गुणाचा आहे पण तुझ्यावर माझं प्रेम आहे पण बाजूवाली आहेत ना काय माझी दुसरी आहे ते सिनियर आहेत राधा ती पण माझीच आहे पण एक मंदा नावाची जी आहे गवळण ना ती गडबड करते बुवा एक साथ नमस्ते मला सगळं समजते बुवांचं घर बांधूया उन्हात मला म्हणतात लांब काय राजेश बुवा खडा की जास्त किंमत मध्ये अरे बैल काय आणलाय काय जास्त किमतीचा काय गाय त्याला आले जास्त किमतीची त्या बाजार वाटतो बैलांचा बुवा अग ये मग काळी 5 आय वॉन्ट ब्लॅक 5 आला पोरगा खूप सरस थँक्यू सो मच ए बक्षीस नंतर एकत्र तुझं नाव काय एक नंबर कॉन्फिडन्स बघा अगर्य मंदा बंद कर धंदा बिन कामाचं उडायचं थाट करोड मथुरेच्या बाजारला चाललेले आहे पण रमाना का ना भया नको तुमच्या पाया माझ्या जो अंगात भरतं आणि माझ्या नंतर घरात बसून लगेच कमेंट या शक्यतेचा वाटाळ गेला 4 वर्षात 4 प्रश्न फोडले 4 वर्षात 8 प्रश्न फोडले तर नाही कोण म्हणे त्या बायकांचा बाजार बंद केला तर पण म्हणत नाही अरे हाऊसफुल बोर्ड काय माझ्यामुळे एकट्यामुळे आमच्या बुवांमुळे पण आहे ह्या पण म्हणत नाही आज कलगीतुऱ्याकडे परत प्रेक्षकाला ह्या पण म्हणत नाही नको आईच्या बुवा मला काय बोलायचं ना प्लीज राजूभाई माझा आवडीचा शक्तीवाला माझ्या जीवाचा शक्तीवाला
हे पोऱ्यानो हे ऐका तर हो. किती मिनिटं आहेत माझ्याकडं? सोपली हा? किती मिनिटं आहेत? घड्याळ सगळी बंद करून ठेवा, पोहला सांगायचं नाही. बरं, नमान सगळ्यांनी केला ना भाऊ. आमचं घराटे बुवा पण आले, त्यांनी पण केला नाही. राजेश बुवानी पण केला नाही. एकदा शपथ द्यावा, शपथ आई शपथ करा. आमचं ऋषी बुवानी केलं, आमचं झिमन बुवानी केलं, आमच्या संजय जोशी बुवानी केला, आमच्या सचिन धुमक बुवान केलं. प्रॉब्लेम सिर्फ मेरे को आहे. याला काय अर्थ राव यार, तुमच्यातच आले मी यार. मी हे पण सगळं बघतो ना यार. गणित बघा ना माझे, परमार्थाचे आहेत, आत्मारामाचे गण आहेत. मी अभ्यास करतो व्हायचा. हे पण बघा ना यार. एकाच गोष्टीवर काय तुम्ही असं पोट ठेवून राहता? गोवा एक शांतनामा असते. तिवरे मेडेगावचे सदाशिव गोरिले माऊली यांचे नातू सोहम संदेश गोरिले आता आले होते. 211 रुपये. प्रशांत जोबळे 100 रुपये गणासाठी. थँक्यू सो मच. साई रत्न भजन मंडळ वडाळा यांच्याकडून ढोलकीपटू सिद्धार्थ बारगोडे यांच्यासाठी 200 रुपये. यांना देऊ नका ते पैसे मला द्या. अभिजित चौगले 201 रुपये. बुवा नमन झालं पाहिजे. मी काय नमन करणार नाही बुवा. ओझरवाडी क्रिकेट क्लब शंभवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला शनिवारी 27 तारखेला आहे. या शनिवारी आहे. आमच्या बुवांसोबतच आहे. कृपया यावं सगळ्यांनी. आगय मंदा आगय मानका बंद कर धांदा बिनकामाचं उडायचं नाही. अरे किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. अरे किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. मूळ प्रकृती सांगे सत्व तत्वाचा वाद. तत्वाचा वाद. तत्वाचा वाद. केलाय बाजार बंद करता काय त्याचा नाद. करता काय त्याचा नाद. करता काय त्याचा नाद. मिटवून भांड लपवून तोंड चोरी तू दडायचं ना. मिटवून भांड लपवून तोंड चोरी तू दडायचं ना. किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शेकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. जरा पुढं करू दे. बोवांची गवळण आहे. बोवा मी जे बोललो तुम्ही बोलत ना कमराच्या खालचा नाही कमराच्या वरचा नाही. आज तुम्ही बरोबर बोंबिवला राहिला. बरोबर बोंबिवर आलो तुम्ही. खूप छान गवळण मला फार आवडली. पण माझ्याकडे ती लेखी नव्हती म्हणून मला ही बोलावं लागली. बोवा तुमचा प्रश्नाचं उत्तर आहे का? थँक्यू. आपले दोस्त सुंदर आहे. या असं टोपीत ठेवू नका. लोक म्हणतात करणी करून येतात. नाही शपथ. हे दुसरा माझा ठेवतो ना तो इन द टोपी पुडी पुडी. नाही सॉरी नाही. थँक्यू. प्रेमासाठी थँक्यू. तर बोवा संत एकनाथ महाराजांचे शिष्य संत गावबा अथवा गावबा महाराज यांनी सूर्यनारायणाची भक्ती करताना हातात बांगड्या आणि पिवळी चोळी साडी चोळी नेसून स्त्री रूप धारण केलं होतं. त्यांनी संपूर्ण तन्मयतेने व भक्तिभावाने स्वतःला स्त्री मानून सूर्यदेवाशी विवाह केला होता अशी आख्यायिका आहे. बोवा उत्तर आहे. उत्तर देतोय मी. गावबा महाराज हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि तुम्ही म्हणताय ना ते प्रश्नाचं उत्तर आहे आणि त्याचंच ग्रंथ आहे. तर यांच्या गावबा महाराज नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे. आपण त्याला ग्रंथ म्हणू. ते देखील उपलब्ध आहे. आता कसं मानायचं की नाही मानायचं तुम्ही बघा. माझा प्रश्न तोच आहे
की जो नांगरी बळीराजा आहे, आपला शेतकरी आहे, तो शेतावर जाताना जोपर्यंत त्याच्या कमरेभोवती आकडी गोईती असेल तोपर्यंत त्याच्या कुठल्याच गोष्टीवरती अरिष्ट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं. एक शेवटचं पद घेतो, एका अंतऱ्याचं, एका मुखड्याचं. पोरांनो एक लक्षात घ्या, थोडंसं बसा, 2 मिनिटात वारी संपवतो. आपण म्हणतो की हे जग असं चाललंय तसं चाललंय, पण एक सिरियस मॅटर काय झालंय सांगू. घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढलं, प्रचंड वाढलं. आपल्या 80 वर्षाचं असलं काय नव्हतं. आपल्या 80 वर्षांनी कधी व्हॅलेंटाईन डे साजरा नाही केला, कधी आय लव्ह यू नाही बोलले एकमेकाला, कधी अॅनिव्हर्सरीचा केक नाही कापला, एकमेकावर फक्त चिडत. म्हातारा असा करतो, म्हातारा तसा करतो. पण जरा कुठं म्हाताऱ्याचं पाय दुखायला लागलं, पोटात या घ्यायला लागलं, म्हातारीचं कालवा होते. रात्रीची कुठं बाम काय लावील, गरम पाणी काय शेकील, लगेच पोरीला फोन करेल, काय बापूस काय असाच करतो भाई, जरा बघ नाही डॉक्टरकडे ये ना. केअरिंग, काळजी त्यांच्या मनात कधी विचार नाही आला, त्याला आपण सोडून गेलं पाहिजे. किती श्रीमंत आहे ना. आणि आपण त्यांची पोरं आज कॉर्पोरेटमध्ये. प्रॉब्लेम काय माहिती आहे, इगो आला आपल्यामध्ये. आय एम ऑल्सो अर्निंग पर्सन, आय एम ऑल्सो अर्निंग वुमन. मी कमवते, मी खाते, मला काय गरज आहे याची. हा जो विचार आला ना, हा इगो आला म्हणते आणि त्याच्यामुळे आलं. पण बायानो जेव्हा पाय दुखायचं सुरू होतील, डायबिटीस सुरू होईल, कमरकडनं या घेतील, बीपीचं होईल काय न बायनो, तेव्हा समजेल येडावाकडा माझा होता, पण माझाच होता. कारण तरुण असाल तोपर्यंत कोणतरी खांदा द्यायला येईल. जसं वय जाईल ना, खांद्यात सटकून जाईल. आपलं ते आपलं आहे, जपाते. एक शेवटचं गाणं म्हणतोय बुवा, मला हा राग येतो, मला हा राग येतो. जय घोष येती काणी, पालखी सजली मंदिरवाणी. जय घोष येती काणी, पालखी सजली मंदिरवाणी. ढोलावरची काठी गाते, माझ्या गाव देवाची गाणी. ही चाल आहे, माझीच चाल आहे. काय म्हणतोय, नका समजू ओझे भार, नका समजू ओझे भार, सरते शेवटीचा धार. नका समजू ओझे भार, सरते शेवटीचा धार. हेच आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. हेच आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. नका समजू ओझे भार, नका समजू ओझे भार, शेवटचा आधार. नका समजू ओझे भार, शेवटचा आधार. आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. आयुष्याचे सार, जपा सोन्याचा संसार. असं आहे म्हणून माझी 45 मिनिटाची बारी संपवतोय. गोड मारून घ्या. आज जरा पळायचं होतं, कारण मुंबईच्या इतिहासातली सगळ्यात शॉर्टकट बारी होती 45 मिनिटातली. थँक्यू सो मच. आय लव्ह यू.